डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण यात्रेचा दिवस म्हणजेच भावनिक आणि इतिहासातला महत्त्वाचा क्षण। पण या महायात्रेचे एक अनोखे साक्षीदार होते नामदेव वटकर। भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलितांच्या हक्कांचा आवाज आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला आणि लाखो लोक मुंबईत बाबासाहेबांच्या अंतिम दर्शनासाठी जमले होते। पण त्या इतिहासाला कॅमेऱ्यात जिवंत ठेवणारा एकच माणूस होता, ते म्हणजेच नामदेव वटकर। फक्त एका कॅमेराने त्यांनी एका अनमोल इतिहासाला जपून ठेवलं। बाबासाहेबांच्या परिनिर्वाण यात्रेचे दुर्मिळ चित्रीकरण वटकर यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि जिद्दीने करून जगासाठी जपले। त्या काळात साधनं नव्हती, सुविधा नव्हत्या, अनेक गोष्टी महाग होत्या। रील कॅमेरा, कॅमेरामॅन सगळा खर्च मिळून कमीत कमी 1300-1400 रुपये होते। त्यामुळे या चित्रीकरणासाठी त्यांनी घर गहाण ठेवले, स्वतःचा छापखाना विकला, पण इतिहास हरवून दिला नाही। त्यांच्या नजरेत एकच ध्येय होतं, बाबासाहेबांची शेवटची यात्रा भावी पिढ्यांसाठी जपून ठेवायची। आज आपण बाबासाहेबांच्या परिनिर्वाण दिवसाची खरी दृश्य पाहू शकतो की फक्त नामदेव वटकर यांच्यामुळे। अशा या माणसाला आणि बाबासाहेबांच्या स्मृती दिनाला मनापासून अभिवादन।